मोठी बातमी समोर येते हवामान विभागाकडून। पुढच्या 24 तासातच नव्हे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा दाह सोसेनासा होत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग घोगावताना दिसतायत। तर मध्य महाराष्ट्र सुद्धा या तडाख्यातून बचणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिलेला असून लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये पुढच्या 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा इशारा जारी करण्यात आलेला असताना दुसरीकडे मात्र राज्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे तीव्र नसली तरीही उष्मा मात्र कासावीस करणारा आहे, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी। काही दिवसांपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळून गेलाय। मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून याचमुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होते। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग आल्यानेही पावसाचा अनपेक्षित शिडकावा पाहायला मिळतोय। या होरपळीमध्येच राज्यात तापमानाचा चढ उतार सुरू असलं तरीही त्यात फारशी घट होत नसल्यामुळे त्याचा नागरिकांना फारसा दिलासा मिळत नाहीये। एकंदरच आठवड्याच्या शेवटी सुद्धा हवामानाने चांगला चकवा दिल्यानं या सातत्यपूर्ण बदलांना आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। दरम्यान या हवामान बदलांना काही कारणही मानव निर्मिती असून त्याकडे दुर्लक्षही करता येत नाहीये। बहुतांश ठिकाणच्या भौगोलिक रचनेपासून ते अगदी तिथं होणाऱ्या विकासाचे परिणाम आता हवामानावर स्पष्टपणे दिसू लागले। मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांसह शहरालगत असणाऱ्या भागात अनेक ठिकाणी पुनर्विकास आणि अनेक बांधकाम प्रकल्पांमुळे काँक्रिटीकरणाची वाढ झाली, ज्यामुळे मातीचा भूभाग कमी होत असून जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली आहे। परिणामस्वरूप नैसर्गिकरित्या निर्माण होणारा गारठा घटत असून भूभागावरील पाण्याचं अतिशय वेगाने बाष्पीभवन होताना दिसत आहे।